नमस्कार, राजसेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत सर्वे नंबर 436 येथे प्लेग्राउंड व मिनी अम्युजमेंट पार्क या 4 कोटी रुपये कामांचा लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला। धुळे शहरात आमदार फारुख शाह यांच्या हस्ते प्रथमच धुळे शहरातील अम्युजमेंट पार्कसाठी निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे। धुळे शहरात विरंगुळ्यासाठी एक सुद्धा गार्डन नसल्यामुळे महिला आणि लहान मुलांना कुठेही फिरण्यासाठी सोय नाही, तसेच वयोवृद्धांना सुद्धा कुठेच मॉर्निंग वॉक व फिरण्याची सोय नसल्यामुळे हे बघता आमदार फारुख शाह यांनी धुळे शहराच्या महिला व लहान मुलांना सोयीचे होईल असे अम्युजमेंट पार्कसाठी व प्लेग्राउंडसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला। आज त्याच्या लोकार्पण सोहळा करण्यात आला। अल्पसंख्याक भागात एक सुद्धा गार्डन नसल्यामुळे या भागातील महिलांना व लहान मुलांना कुठेच विरंगुळ्यासाठी गार्डन नव्हते। या पार्कमध्ये मुलांसाठी खेळणी, वॉटर पार्क यासारखे साधन आहे, तसेच सुंदर असे गार्डन निर्माण करण्यात आले। यामध्ये संध्याकाळी व सकाळी मॉर्निंग वॉकसाठी वृद्धांना जागा सोडण्यात आलेली आहे। या पार्कमुळे या भागातील नागरिकांमध्ये एक प्रकारचे समाधानच व्यक्त झाले। आमदार फारुख शाह यांच्या कामाचा हा झपाटा बघता या भागातील नागरिकांनी आमदारांव्यतिरिक्त एक आभारच मानले। या कार्यक्रमाला आमदार फारुख शाह यांच्यासोबत छोटू शाह, गनी डॉलर, आमिर पठाण, साजिद साई, डॉक्टर दीपश्री नाईक, फातेमा अंसारी, प्यारेलाल पिंजारी, निजाम सय्यद, आसिफ शाह, डॉक्टर बापूराव पवार, डॉक्टर शराफत अल्ली यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते। आज प्रभाग क्रमांक 19 येथे एका मिनी अम्युजमेंट पार्कचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आज ह्या क्षणापर्यंत धुळे शहराचा सर्वांगीण विकास कसा व्हावा त्यासाठी काम करतो आहे। मी कुठलाही पक्षपात किंवा कुठलाही जातीभेद न करता सर्वांना सोबत घेऊन, सर्व घटकांना सोबत घेऊन आणि शहराचा विकास कसा व्हावा त्यासाठी काम करतो आहे। मी प्रत्येक क्षेत्रात कामं केले। आता आमच्या जे महिला जिल्हाध्यक्ष आहेत दीपा मॅडम यांनी पण आपल्या भाषणात सांगितलं की आम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये तसेच रस्ते केले, गटारी केले। त्याच धर्तीवर आम्ही पूर्ण शहरात 4 ठिकाणी अभ्यासिका बांधले आणि शहरात जास्तीत जास्त इमारती बांधण्याचा विक्रम मी केलेला आहे। आपण बघितलं असेल एक 50 कोटीची एक प्रशासकीय इमारत, तसेच RTO ऑफिस एक 12 कोटी रुपये खर्चून, तसेच राज्य उत्पादन शुल्काची इमारत, एक लेडीज हॉस्टेल आणि त्याचप्रमाणे पूर्ण शहरात जिथे जिथे ज्या ज्या कामाची गरज होती ते काम करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही करत राहणार। आज यावेळी माझ्यासोबत आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक आमिर पठाण, तसेच माझे मोठे बंधू हाजी छोटू शाह, नगरसेवक गनी डॉलर, आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, शहराध्यक्षा फातेमा मॅडम, शाहिदा मॅडम, निजाम दादा सय्यद, प्यारेलाल भाई पिंजारी, सौद आलम, हलीम शमसुद्दीन, तसेच सौद सरदार आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। आगामी लोकसभेमध्ये MIM उमेदवार देणार आहे का? आता हे आमचे वरिष्ठ ठरवतील। इथून आता माझं तर असं ऐकण्यात आलेलं आहे की धुळे आणि मालेगाव हे जे दोन्ही विधानसभा मतदारसंघ आहे त्यात MIMचे आमदार असल्या कारणाने आमचे जे अध्यक्ष आहे बॅरिस्टर असदुद्दीन साहेब त्यांची काहीतरी रणनीती आता सुरू झालेली आहे आणि ह्या धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार द्यायला त्यांची तयारी सुरू आहे। असं आहे की उमेदवारी दिली तरी लोकसभेला उमेदवार दिला MIMचा, आता त्याचा परिणाम जो आहे तो महाविकास आघाडी आणि महायुती या दोघी आघाड्यांच्या उमेदवारांना कितपत त्याचा फटका बसेल आणि तो विजय करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? असाच एक प्रश्न विधानसभेच्या वेळेस पण मला विचारला गेला होता। समजलं का तुम्ही? कोणाची मत कापण्यासाठी तुम्ही उमेदवारी करताय असाच प्रश्न होता आणि जनतेने सिद्ध करून दाखवला। आणि आता लोकसभेत पण आम्ही जेव्हा उमेदवारी करू तर आम्ही कोणाला पाडण्यासाठी नाही तर स्वतः जिंकण्यासाठी आम्ही